नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र एमबीए सीईटी 2026 साठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा सेशन अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याची तयारी कशी करायची आहे, त्यासाठी प्लॅन कसा असला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. मग ज्या विद्यार्थ्यांना बेस्ट कॉलेजमधून एमबीए करायचं असेल, त्यांना एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. प्रत्येक बेस्ट कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो हाय असतो. जवळपास 99.99 पर्सेंटाईल इथपर्यंत त्याचा कट ऑफ जातो. मग त्यासाठी तुम्हाला 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. राइट? मग त्यासाठी प्लॅन कसा असला पाहिजे, स्टडी कशी केली पाहिजे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये युनिट वाईज तयारी कशी करायची आहे, त्यासाठी प्लॅन कसा असतो, कन्सेप्ट बिल्ड करून, कन्सेप्ट किंवा बेस आपण बिल्ड करून प्लस प्रॅक्टिस करून आपण 150 मार्क्स कसे मिळवू शकतो, हे सुद्धा आपण बघणार आहोत. याबद्दल रोड मॅप पूर्ण प्लॅन आपण बघणार आहोत. ठीक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सेशन शेवटपर्यंत बघावं लागेल. चला तर सुरू करूया आता आपल्या स्ट्रॅटेजीला. तर सगळ्यात अगोदर स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला करायचं की एक्झाम पॅटर्न समजून घ्यायचा आहे. एक्झाम पॅटर्न जर आपल्याला व्यवस्थित समजला तर स्ट्रॅटेजीमध्ये कुठे कुठे ते अप्लाय करायचं हे आपल्याला कळेल. बघा, एक्झाम सेशन कसे असतात, पॅटर्न कसा असतो की 4 टप्पे आहेत. एक तर लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रीडिंग कॉम्प्रेशन किंवा व्हर्बल एबिलिटी असं त्याला म्हटलं जातं. सगळ्यात मोठा जो युनिट आहे तुमचा, सगळ्यात मोठा जो सेक्शन आहे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स मिळतात, कारण त्यामध्ये प्रश्नही जास्त आहेत. तो म्हणजे तुमचा लॉजिकल रिझनिंग, ज्यामध्ये 75 प्रश्न असतात, 75 मार्क्स तुम्हाला मिळतात. याचा अर्थ काय? 1 क्वेशन इज इक्वल टू 1 मार्क. करेक्ट? मग यामध्ये नंतर अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहे. अब्स्ट्रॅक्टमध्ये 25 विचारतात, 25 मार्क्स असतात. क्वांटिटेटिव्हमध्ये प्रॅक्टिकल असतं, 50 प्रश्न असतात, 50 त्याला मार्क्स असतात. 50 रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न असतात आणि त्याला 50 मार्क्स दिले जातात. मग 50 प्लस 50 प्लस 25 प्लस 75 होतात 200 मार्क्स, 200 प्रश्न. राइट? बघा, 150 पेक्षा जास्त जर मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील, तर तुम्हाला टार्गेट ठेवायचे 170 प्लस, म्हणजे 170 ते 180 पर्यंत तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. तेव्हाच तुम्ही 150, 150 प्लस मार्क्स मिळवू शकता. मग त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे? कुठल्या-कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत? प्लॅन करून गोष्टी करायच्या आहेत किंवा बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं, की कधी-कधी आपण प्लॅन करतो, है ना? आणि थोडंसं कॉम्प्लिकेट होऊन जातं, की आपल्याला प्लॅनमध्येच इतका वेळ जातो, की त्यामध्येच आपण गुंतलेले असतो, है ना? मग तो सर्क्युलेशन चालतो आणि तिथेच-तिथेच आपण परत-परत येऊन तिथेच थांबतो. पुढे आपण सरकत नाही. मग त्यासाठी आपल्याला एक राइट प्लॅन लागतो आणि राइट प्लॅनला इम्प्लिमेंट कसं करायचं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि पूर्ण प्लॅनवरती विश्वास ठेवून जेव्हा आपण फोकस करून तो प्लॅन एक्झिक्यूट करतो, तेव्हाच आपल्याला आपला टार्गेट जो आहे तो मिळतो. ठीक आहे. मग हा टार्गेट मिळवण्यासाठी स्ट्रॅटेजी कशी पाहिजे ते आता आपण सुरू करूया. पुढे जाण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, की तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आपण एमबीए सीईटी 2026 कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, ज्यामध्ये तुमचे प्रत्येक सेक्शन जे आहेत, लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हर्बल, या सर्व गोष्टी कव्हर होणार आहेत लाईव्ह. त्यामध्ये तुम्ही डाउट्स विचारू शकता. तुमचे डाउट्स सुद्धा लाईव्ह क्लिअर केले जातील. राइट? टॉपिक वाईज एमसीक्यूज मिळणार आहेत, ज्याची प्रॅक्टिस करून तुम्ही तुमचं कन्सेप्ट बिल्ड करू शकता आणि त्यासोबतच तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होऊ शकते. राइट? आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होऊ शकतो. फुल सिलेबस नोट्स सुद्धा तुम्हाला मिळतील. फुल सिलेबस मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. एमसीक्यू सीरीजचे पीडीएफ देखील तुम्हाला प्रोव्हाईड केलं जाईल. यासाठी नवीन बॅच आपली 27 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला जॉइन व्हायचं असेल तर या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करा आणि जॉइन करा, किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. ओके. लवकरात लवकर जॉइन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. ॲप थ्रू तुम्हाला कसं जॉइन करायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा, एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत,
तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. बघा 150 मार्क्स मिळवण्यासाठीचा पूर्ण रोड मॅप आता आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये पहिला जो सेक्शन आहे तुमचा आहे बेस बिल्डिंग. तुमचा बेस जो आहे, तुमचा पाया जो आहे तो आता इथे भक्कम करायचा. कारण असे विद्यार्थी त्यांना सिलेबस सुद्धा माहिती नाही. सिलेबस माहिती आहे तर त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे हे सुद्धा माहिती नाहीये. मग ते आपल्याला अगोदर सुरू करायचंय. मग तुमचा नोव्हेंबर ते जानेवारी हा जो पिरियड असणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 मंथ्स. राइट? 3 मंथ्स, 90 डेज. करेक्ट? या 90 डेज मध्ये पूर्ण तुम्हाला फोकस करायचे कन्सेप्ट बिल्डिंग वरती. कन्सेप्ट अगोदर क्लिअर करायचे. कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर आपण काय करतो? पुढे वळतो प्रॅक्टिसला. ठीक आहे? आणि त्याआधी कन्सेप्ट जेव्हा आपण सुरू करतो, सिलेबस आपण व्यवस्थित समजून घेतो. त्यानंतर एक्झाम पॅटर्न आपण समजून घेतो. त्यानंतर आपण कन्सेप्ट बिल्ड करतो. राइट? मग कन्सेप्ट बिल्ड करताना सुद्धा आपल्याला समजायला हवं की एक्झॅक्टली काय कॅचअप करायचं आणि एक्झॅक्टली काय इग्नोर करायचं. कारण सिलेबस मोठा आहे. राइट? प्रत्येक गोष्ट कव्हर करायची आहे आपल्याला. बट एक्झामिनेशन पर्यंत आपल्याला असं होतं की काही-काही गोष्टी अननेसेसरी त्यामध्ये अननेसेसरी म्हणता येणार नाही. कारण असं त्याचा अर्थ होतो की एक्झाममध्ये मोस्टली ते विचारलं जात नाही. करेक्ट? या गोष्टी आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेशन्स आपल्याला करणं गरजेचं आहे. जे की आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. ठीक आहे? ते करायचं आहे. मग आता बेस बिल्डिंग जे नोव्हेंबर ते जानेवारी 3 महिन्याचा जो कालावधी असणार आहे, सुरुवातीचा टप्पा कन्सेप्ट बिल्डिंगचा, त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 3 ते 4 तास रोज द्यावेच लागतील. मॅक्सिमम दिलं याच्यापेक्षा तर बेस्ट आहे. कमी दिलं तर थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. मग त्यासाठी तुमचा कालावधी पण वाढेल आणि एक्झामिनेशन पर्यंत मे बी कव्हर पण होणार नाही. ठीक आहे? मग सेक्शन वाईज आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचं. आता लॉजिकल आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, व्हर्बल आहे, बरोबर आहे ना? अब्स्ट्रॅक्ट आहे. मग यामध्ये बघा क्वांटिटेटिव्ह मध्ये काय असतं तुमचं स्पीड मॅथ्स. राइट? तुमचे मॅथेमॅटिकल तुमचे रिझनिंग असतात. प्रॅक्टिकल तुम्हाला जास्त करायचं आहे. रेशिओज, तुमचं फॉर्म्युलाज ह्या सर्व गोष्टी आहेत ना, त्याला तुम्ही स्पीड अप करायचं थोडंसं. मग स्पीड मॅथ्स असतील, रेशिओ, पर्सेंटेज, सिम्प्लिफिकेशन, डेटा इंटरप्रिटेशन या सर्व बेसिक आपल्याला इथे कव्हर करायचे. ठीक आहे? नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये आपल्याला हे पूर्ण कव्हर करायचं आहे. जे की आपण आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये सुद्धा कव्हर करणारच आहोत. पुढे आहे लॉजिकल. लॉजिकल आता सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणार आहे. मग अरेंजमेंट आहे, सिटिंग अरेंजमेंट असते, सर्क्युलर अरेंजमेंट, लिनियर अरेंजमेंट, बरोबर? सिलोजिझम आहे, इनपुट आउटपुट आहे, कोडिंग डिकोडिंग आहे. ठीक आहे? त्याचे सेशन्स पण आपण घेतले YouTube वरती सुद्धा अवेलेबल आहेत, परंतु लाईव्ह सेशन्स मध्ये व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून सांगणार आहोत. ठीक आहे? मग लॉजिकल मध्ये ह्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या. याचं बेसिक आपल्याला कंप्लीट करायचं, कव्हर करायचं आहे. व्हर्बल जे आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराजम्बल्स, ग्रामर्स रूल, व्होकॅब्युलरी. आता ह्या सर्व गोष्टी कशा आहेत म्हणजे ग्रामर्स असतील किंवा व्होकॅब्युलरी असेल, हे आपल्याला पाठ करावे लागतात. हे खूप महत्वाचं आहे. तर थोडंसं मेमोरियल स्टडी आहे. ठीक आहे? हे पण आपल्याला करावंच लागणार आहे. ठीक आहे? आपण सेशन्समध्ये सांगणार आहोत कसं करायचंय. त्यानंतर अब्स्ट्रॅक्ट आहे. अब्स्ट्रॅक्टसाठी तुम्हाला डेली 15 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केला, है ना? तर एक्झॅक्टली तुम्हाला एक्झाम पॅटर्न नुसार आणि एक्झॅक्टली तुम्हाला एक्झाममध्ये तयार करण्यासाठी 15 क्वेश्चन्स जे आहेत डेली करावे लागतील. ठीक आहे? आपल्याकडे त्याचं एम-सी-क्यूचं पी-डी-एफ आहे, ते तुम्हाला मिळेल. त्याची तुम्ही रोज प्रॅक्टिस केलात तर तुमचं प्रिपरेशनसाठी ते बेस्ट आहे. ठीक आहे? आता याच्यामध्ये एक महत्त्वाची टिप तुम्हाला देऊ इच्छितो. इथे दिलेली आहे टिप. सुरुवातीला स्पीडपेक्षा ॲक्युरसीवर आपल्याला लक्ष द्यायचं. बघा काय होतं स्ट्रॅटेजी सुरुवातीला जेव्हा आपण प्लॅन करतो, प्लॅन करण्यामध्ये एक्झिक्यूट करण्यामध्ये फरक आहे. प्लॅन करतो तेव्हा थोडंसं कॉम्प्लिकेशन मुलांच्या मेंदूमध्ये येतो, मनामध्ये येतो, की कन्फ्युजन होऊन जातं. है ना, की आपलं हे प्लॅन करेल, काय आपलं आउटपुट असेल, आपलं आउटपुटवरती जास्त लक्ष जातं. त्यामुळे आपण फिरून तिथेच येऊन अडकतो. कुठे? स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यामध्ये. राइट? मग असं होऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला पूर्णपणे ॲक्युरसीवर लक्ष नाही द्यायचंय. आपल्या आउटपुटवर लक्ष नाही द्यायचं. आपल्या कामावरती लक्ष द्यायचं. ठीक आहे? आपल्या कामावरती लक्ष द्यायचं आहे. आणि सॉरी ॲक्युरसीवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. स्पीडवरती लक्ष नाही द्यायचं आहे, असं त्याचा अर्थ आहे. आपल्याला पटापट सगळं नाही करायचं आहे. आपल्याला कन्सेप्ट एकदम सिंपल वेमध्ये स्मूथली 3 ते 4 तासामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन कव्हर करायचं आहे. ठीक आहे? मग हे 90 दिवसामध्ये जर तुम्ही असा कन्सेप्ट बिल्ड कराल, तर तुमचा पाया एकदम भक्कम होईल. आणि एकदा का पाया तुमचा भक्कम झाला, तर आपण पुढच्या स्टेजवरती येतो. तो म्हणजे प्रॅक्टिस आणि स्पीड बिल्डिंग. आपण आता ॲक्युरसीवरती
भर दिलेला आहे. स्पीडवरती भर दिलेला नाहीये बेस कव्हर करताना, है ना? आपण पूर्ण ॲक्युरसीवर हे केलं होतं, वर्क केलं होतं. आता आपल्याला करायचं स्पीडवरती फोकस. ठीक आहे? आता आपल्याला काय करायचं स्पीडवरती फोकस करायचंय. मग यामध्ये काय होतं बघा, प्रॅक्टिस यामध्ये जास्त करायचं जो की आपला फेब्रुवारी पूर्ण महिना असणार आहे. पूर्ण महिना आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. रोज 2 ते 3 सेक्शनचा प्रॅक्टिस करायचा आपल्याला. 2 ते 3 सेक्शन्स आपल्याला प्रॅक्टिस करायचे आहेत. आपले जे सेक्शन्स आपण पाहिलेत, युनिट पाहिलेत, 2 ते 3 युनिट आपल्याला रोज प्रॅक्टिस करायचेच आहे. ठीक आहे. आज लॉजिकल आणि ॲब्स्ट्रॅक्ट केला, तर उद्या आपण त्याचं वेगळं करू शकतो. क्वांटिटेटिव्ह आणि व्हर्बल करू शकतो, है ना? अशा पद्धतीने. वीकली दर आठवड्याला तुम्हाला 2 मॉक टेस्ट, ते पण कशा 2 फुल मॉक टेस्ट. फुल मॉक टेस्ट म्हणजे ज्यामध्ये सर्व युनिट्स येतील. असे मॉक टेस्ट आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे. आणि त्याचं पूर्ण डिटेल एनालिसिस आपल्याला करायचं आहे. आलं लक्षात? पूर्ण डिटेल एनालिसिस केलं तर आपल्याला कळतं, की आपला टाईम किती चाललाय, आपलं उत्तर का चुकलेलं आहे, मग राइट आन्सर कसं काय आलं? आहे ना? राइट आन्सरचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला मिळून जातं. आपल्याकडे मॉक टेस्ट अवेलेबल आहे. त्या मॉक टेस्टमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. टाईम मॅनेजमेंट शिकवण्यावर फोकस करा. सॉरी शिकण्यावर फोकस करा. आपल्याला टाईम मॅनेज कसं करायचंय? कारण 200 प्रश्न आहेत. है ना? आणि एका लिमिटेड वेळेमध्ये आपल्याला ते 200 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कारण यामध्ये प्रॅक्टिकल सुद्धा असणार आहे. मॅथेमॅटिकल सुद्धा असणार आहेत. याची प्रॅक्टिस जितकी जास्त तुम्ही कराल, तितकं टाईम मॅनेजमेंट तुमचं व्यवस्थित होतं. बरोबर आहे? टाईम मॅनेजमेंट जर तुम्हाला करायचं असेल, तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, तर तुमची प्रॅक्टिस आहे. वीक सेक्शन ओळखून घ्या तुमचा कुठला वीक सेक्शन आहे, कुठलं युनिट तुम्हाला अवघड जात आहे, त्यामध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळत आहेत. कारण आपण मॉक टेस्ट दिली, की आपल्याला कळून जातं, की आपला वीक एरिया कुठला आहे. मग तो अगोदर ओळखा आणि त्यावरती रिव्हिजन करा. कन्सेप्ट बिल्ड आपण केलेला आहे, त्यावरती प्रॅक्टिस जास्त करा आणि रिवाईज करा. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण रिवाईज जेव्हा तुम्ही करता तुम्हाला लक्षात राहतं. अदरवाईज तुम्ही नुसता कन्सेप्ट बिल्ड कराल, प्रॅक्टिस कराल आणि एक्झाममध्ये जाल तर ते विसरायला होईल. त्यामुळे प्रॅक्टिस करायचं, रिवाईज पण करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला ॲक्युरसीवरती जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे. सॉरी स्पीडवरती जास्त भर द्यायचा आहे. मागच्या 3 महिन्यामध्ये आपण ॲक्युरसीवर लक्ष दिलं. आता आपल्याला स्पीडवरती लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा टप्पा आहे तिसरा टप्पा. तिसरा टप्पा काय मॉक टेस्ट आणि रिव्हिजन फेज आहे, जो की आपला मार्चमध्ये असणार आहे आणि या महिन्यामध्ये कुठल्याही डेटला आपली एक्झाम सुद्धा असू शकते. ठीक आहे. मग जितका वेळ आपल्याला मार्चमध्ये मिळतो, तितकं आपल्याला प्रॅक्टिस आपलं रिव्हिजन जे आहे त्यावरती लक्ष द्यायचं. इथं आपल्याला नवीन काय नाही करायचं आता. नवीन काही बिल्ड करायचं नाही. जे काय करायचं ते नवीन-नवीन गोष्टी 30 आपलं 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे, जो की आपला पहिला टप्पा असणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये काही नवीन करायचं नाही, ते पूर्ण रिवाईज करायचं. जे काही केलंय त्याला रिवाईज करायचंय. रिअल एक्झाम सिम्युलेशन जे एक्झॅक्टली एक्झामिनेशनमध्ये जसा पॅटर्न असतो, त्या पॅटर्नच्या एक्झामिनेशनचे मॉक टेस्ट आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे. रोज 2 तरी किमान तुम्ही काय करायचंय फुल मॉक टेस्ट द्यायची आहे. किती? रोज 2 फुल मॉक टेस्ट आपल्याला द्यायची आहे. तुमचा परफॉर्मन्स कसा येत आहे मॉक टेस्टमध्ये हे तुम्हाला ट्रॅक करायचंय. तुम्ही किती अटेम्प्ट करताय? ॲक्युरसी काय आहे? हं. तुमचा टाईम किती लागतो आहे? या सर्व गोष्टी तुम्हाला ट्रॅक करायच्या आहेत. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जे आहे, है ना? निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे तुम्ही 4 प्रश्नाची उत्तर चुकीची दिली तर तुमचा 1 मार्क कट होईल. अशा पद्धतीचं काहीही या ठिकाणी नाही. त्यामुळे सगळे प्रश्न अटेम्प्ट करा. आलं लक्षात? सगळे प्रश्न अटेम्प्ट करा. शॉर्ट नोट्स काढा. है ना? शॉर्ट नोट्स तयार ठेवा तुमचे. रिवाईज करता येईल. एक्झामिनेशनच्या आधी तुम्हाला रिव्हिजन केलं तर व्यवस्थितपणे ते लक्षात राहतं. फॉर्म्युलाज असतील, ग्रामरचे रूल्स असतील, ट्रिकी रिझनिंग पॉइंट्स असतील काही, है ना? जे की आपण सेशन्समध्ये, लाईव्ह सेशन्समध्ये घेणार आहोत. हे तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. कारण हे एक्झामिनेशनच्या आधी आपल्याला कामाला येतं. मॉक टेस्ट नंतर एनालिसिस करणं अत्यावश्यक आहे. है ना? चुकीचे पॅटर्न समजून घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा टिप आहे तुमच्यासाठी. जे काही तुमचं वीक एरिया आहे ते लक्षात घ्या. व्यवस्थितपणे त्याच्यावरती रिवाईज करा, चेक करा स्वतःला. सेल्फ इव्हॅल्युएशन इज मोस्ट इम्पोर्टंट फॉर धिस एक्झामिनेशन, राइट? यामध्ये एक्झाम जी आहे पूर्णपणे इंग्लिशमध्ये असते, परंतु मराठीमध्ये आपलं सर्व एक्सप्लेनेशन असणार आहे, जे की सर्व विद्यार्थ्यांना समजेल. आणि दुसरी गोष्ट ॲव्हरेज आणि अबोव्ह ॲव्हरेज प्रत्येक विद्यार्थ्याला ही स्ट्रॅटेजी कामाला येणार आहे. आणि या स्ट्रॅटेजीनुसार जर तुम्ही एक्झिक्युशन केलं, तर 150 पेक्षा मार्क्स तर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार गॅरंटेड. कारण यामध्ये आपलं कन्सेप्ट पूर्ण कव्हर होणार आहे.
त्यासोबतच मॉक टेस्ट आपण देणार आहोत, प्रॅक्टिस MCQ सर्व गोष्टी देणार आहोत, है ना? तुम्ही कोर्समध्ये जेव्हा याल, तेव्हा 150 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला गॅरंटेड मिळणार म्हणजे मिळणारच. ठीक आहे? या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काहीही अडचण असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. ओके? थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.